गुड मॉर्निंग सगळ्यांना. हा व्हिडिओ कधी येईल मला माहीत नाही, तरीसुद्धा माझ्याकडून सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि अद्वैत शाळेत चालला होता, तर अद्वैतसाठी इथे पालकचे पराठे बनवले. आमच्यासाठी मेथीच्या भाकरीची तयारी करत होती आणि थोडीफार भाजी चटणी वगैरे जे काही आहे ते. तर हे आपण कशासाठी करतो, तर आपला परिवार चांगला सुखी समृद्धी राहण्यासाठी. आपण सगळे आपल्या आयुष्यात खूप काही कमवतो, पैसा, यश, नाव, काम. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र सर्वात मौल्यवान असते, ते आपला परिवार. सुखी परिवार म्हणजे मोठं घर, महाग वस्तू किंवा भरपूर पैसा नाही. हे बघा, मस्त असं लोणी काढलं होतं आणि तूप करायला ठेवलं, पण मला सकाळी सकाळी खूप घाई असते म्हणून दोन्ही गॅस माझी बिझी होते. करता करता ते काढून ठेवलं, तूप व्यवस्थित साईडने ठेवून दिलं आणि वेगळ्याच गोष्टीची तयारी करायला, स्वयंपाकाची तयारी करायला लागले होते. इकडे अद्वैतचे पराठे झाले. मग आमच्यासाठी मिसळच्या भाकरी करायची. पराठे थोडेफार जास्तच झाले होते आणि मिसळचं पीठ हे थोडंफार कमी भिजवलं होतं. ते यांना मिसळच्या भाकरी खूप जास्त आवडते, म्हणून मग मिसळचं पीठ. तसे आमच्याकडे सकाळी पोळ्या आणि संध्याकाळी भाकरी असते, तर म्हणून काही हे नाही. पण आता ह्या थंडीच्या वातावरणात मिसळचं जे पीठ खातो आपण, ते खूप आपल्या शरीरासाठी आवश्यक असते आणि आपल्या शरीरात उष्णता आणते, म्हणून हे आवश्यक आहे. आणि नंतर मी सोल्याच्या दाण्याची चटणी केली होती छान मस्त. आता मार्केटमध्ये किंवा आपल्या शेतात सोला तुरीचे सोला खूप जास्त शेंगा लागलेले आहे, म्हणून छान असे सोल्याची चटणी केली होती ताव्यावरची. आणि बघा, इकडे भाकरी फुगते म्हणून छान असं मोबाईल घेऊन बसली आणि भाकरी काही माझी फुगतच नव्हते, थोडीफार अर्धी निर्धी फुगत होती. तर असा प्रयत्न केला. तुरीचे दाणे त्याच्यात म्हणजे मिरची आणि आपले लसणाच्या पाकळ्या छान ताव्यावर भाजून घ्यायचं आणि मस्त अशी चटणी बनवायची. कोणत्याही भाकरीसोबतची चटणी खूप छान लागते. आणि नंतर इकडे तूप कळवून घेतलं आणि म्हटलं मसाले भात लावून घेतला. थोडंफार दाणे आहे, त्याचा फायदा तर परिपूर्ण घ्यावाच लागेल, म्हणून इकडे मस्त कुकर लावला. सुखी परिवार म्हणजे जिथे मन शांत राहतं, जिथे एकमेकांना समजून घेणं होतं आणि जिथे प्रेम आणि आदर कधी कमी होत नाही, त्याला सुखी परिवार असं म्हणतात. बघा, इकडे छान मस्त असं तूप झालं होतं. बघा किती सारं निघलं. रोज थोडे साय जमा करून मी ते तूप तयार करत होते. तर लोणी काढलं, छान साय जमा केली, तूप पण भरपूर सारं निघलं. आणि आपल्याकडे काय विकतचं दूध शहरात म्हणजे असं प्युअर दूध किंवा गाईतलं गोट्यातलं दूध असं तर मिळतच नाही. जे काय आहे ते मिळतात, जवळ असू दे. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तर मी चालली आहे ट्रिपला. मी एकटी नाही, जर माझ्या सासूबाई पण सोबत आहे, तर आम्ही दोघी जणी चाललो आहे देवदर्शनाला. कारण की आमच्या घरच्यांना माणसाला टाईम नसतो, तर आम्ही दोघीच फिरायचा निर्णय घेतला होता. ट्रॅव्हल्सने चाललो आहे. आणि मी आत्ताच 2 दिवस झाले गावाला जाऊन आले सासरी, आणि सगळी सासूबाईंची तयारी करून आले. आता सासूबाई नाही म्हणत, आईच म्हणणार आहे. तर आईची सगळी बॅग वगैरे सगळं पॅक करून आले आणि अद्वैला घरी ठेवून मी पण थोडीफार शॉपिंग करायला बाहेर गेले होते. तर गावाला गेल्यावर हाच फायदा असतो की अद्वैकडे घरच्यांचं छान लक्ष असते, त्याच्या आजी आजोबासोबत तो टाईम स्पेंड करतो आणि आपली जे काही थोडीफार शॉपिंग वगैरे करायची कामं असते ते मी निवांतपणे करू शकते. तर त्यांची बॅग पॅक करून आली, होतं नव्हतं सगळं सामान घेऊन आली. आणि आता इथे माझं सामान पाहत आहे. बघा, जायचं माझं 2 दिवसावर आलं आणि माझी काहीही तयारी नाही. माझे कपडे प्रेस नाही आहे, माझी ड्रेस फिटिंग नाही आहे. मी काही फराळाचं बनवलेलं म्हणजे थोडाफार नाश्ता वगैरे तर अद्वैसोबत आता खायचं प्यायचं न्यायचं, ते पण मी काहीच तयार केलेलं नाही आहे. तर असं असते माझं 2 दिवसावर माझं येऊन राहिलं जाणं आणि माझी काहीच तयारी झालेली नाही आहे. आता एवढी गडबड होणार आहे मला, म्हणजे कपडे प्रेस करावं लागेल, नाश्त्याचं घ्यावं लागेल, बॅग पॅक, अद्वैच्या औषधी गोळ्या सगळं सोबत न्यायचं म्हटलं की थोडंफार टेन्शन येणारच. आणि मी आमच्या आईचं सगळं करून आले, पण माझीच तयारी इथे काही झालेली नाही. आता सध्या जेवढे कपडे आहे तेवढे मी इथे काढून ठेवत आहे. नंतर मग याला म्हटलं व्यवस्थित तसे सॉर्ट आऊट करते, कारण की आपले एखादी ड्रेस कमी पडला किंवा कोणत्या गोष्टी गोळ्या औषधी कमी पडल्या तर चालेल, पण अद्वैचं असं होता कामा नाही, म्हणून त्याची व्यवस्थित तयारी मला करायची होती. सगळं इथं काढून ठेवते, कारण की आईच्या बॅग घेऊन नाही, त्याच्यामध्ये आमच्या तिघांचे कपडे वेगळे ठेवावं लागेल आणि याच्यामध्ये जे स्वेटर्स, पांघरांचं सामान, ब्लँकेट्स वगैरे ते न्यावं लागेल, कारण की आता थंडी खूप चालू आहे. तर अशाच पद्धतीनं बॅग इथं करणं चालू होते. आणि आता म्हटलं हे बॅग पॅक करून पुन्हा डबल आई आल्यावर बॅग काढावंच लागेल हे सगळे कपडे वगैरे, कारण की ती मोठी आहे बॅग आणि ही छोटी आहे. तर मग याच्यात ब्लँकेट आणि स्वेटर वगैरे मावून जाईल, पण त्याच्यात मावणार नाही. म्हणून म्हटलं त्याच्यात कपडे ठेवून देता येते आणि याच्यात म्हणजे हे स्वेटर वगैरे जे काय आहे ते ठेवता येते. तरच ते तयारी आता साईडनं राहिली. तर अद्वैचं मतातच बघा इथे. आता आम्ही पण हे आणलं आहे बरं का, याला काय म्हणतात हे मला माहीत नाही, पण अद्वै तर जाम खुश होता. आणि किती महाग आहे राव हे, खूप महाग आहे, पण त्याची त्याच्या म्हणजे खुशी पलीकडे काहीच नाही आहे.
आणि संध्याकाळी मग ते सगळं सामान दुपारीच काढून ठेवलं आणि संध्याकाळी इथे थोडंफार सामान घ्यायला जायचं होतं. अद्वैला थोडंफार अंडरवेअर बघायचे होते आणि आईंसाठी आणि माझ्यासाठी अद्वै आमच्या तिघांसाठी पण सॉक्स घ्यायचे होते. ते पण बघायला गेलो होतो मार्केटमध्ये. आणि थोडंफार आता जे काही खायचं सामान आहे ते पण घ्यायचं होतं, कारण की आपण 3-4 दिवसासाठी ट्रिपला चाललो आहे. तर थोडंफार म्हणजे लाडू किंवा बिस्किट, चिप्सचे पाकीट ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. ते पण म्हणून म्हटलं चला आज वेळ आहे थोडंसं संध्याकाळी, तर मग म्हटलं पहिले जाऊन येऊ आपण, ते सगळे शॉपिंग वगैरे करून घेऊ. नंतर मग कसं बॅग पॅक करायला सोपं राहते, नाही तर ऐन वेळेस सगळ्याच गडबड होते. तसं माझ्यासोबत खूप जास्त प्रमाणात अशा गोष्टी घडत असते की ऐन वेळेस माझ्या सगळ्या गोष्टी असते. आता बघा व्हिडिओसुद्धा माझे काही एवढे पडून नाही की माझी एडिटिंग पण नाही केलं मी, आणि असं असते माझ्या सगळ्या गोष्टी वेळेवर असते. आणि मग तिथून मग आम्ही एक वेळा शॉपिंग आलो होतो आर्नीला, आणि तिथे मग छोट्या मोठ्या काय गोष्टी आहे खायच्या प्यायच्या त्या सगळ्या घेतल्या. आणि अद्वै एवढा छान क्यूट दिसत होता, मग त्याच्याकडेच पूर्ण लक्ष होतं माझं. आणि नंतर घरी आले, चेंज वगैरे केला आणि पहिले इथे देवाला दिवा लावला, कारण की संध्याकाळची वेळ झाली होती. देवाजवळ दिवा लावायचा होता म्हणून ते पण शुभम करोती म्हणून दिवा वगैरे लावून घेतला सगळं. आणि नंतर लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तर आज इथे तर मला इथे सोल्याची आणि वांग्याची भाजी करायची होती. सगळी तयारी केली, पण ऐनवेळी आठवलं की आपला इथे धण्याचा पुडा संपला आहे. तर मग मसाले तर मला भाजीमध्ये पूर्ण लागतेच. आणि बघा लक्षात होतं माझा की संपला आहे, मला करायचा होता, पण कोणत्या कामात राहून गेलं माहीत नाही. तर मसाल्याशिवाय तर भाजी मग टेस्ट लागणार नाही, आणि मला पण तर सगळे मसाले हे आवश्यकच असते, मला पाहिजेच असते. म्हणून मग मी इथे पहिले धण्याचा भुरका काढून घेतला, पूड काढून घेतला. आणि आमचे हे घरचेच धणे आहे, माझ्या माहेरचे, माझ्या आईने दिलेले. तर सगळा मसाला वगैरे रेडी केला आणि नंतर इथे भाजीच्या तयारीला लागले, कारण की आज मस्त सोलं वांग बनवायचं होतं. आणि मग त्याच्यासोबत मिसाच्या आणि सकाळी मिसळच्या भाकरी झाल्या आणि संध्याकाळी पण मिसळच्या भाकरीच हव्या होत्या, म्हणून मग दोन्ही तयारी करून घेतली. आणि इकडे भाजीची तयारी केली आणि थोडं म्हणजे जास्तीचा पूड काढून ठेवला होता, कारण की आता वेळेवर काढला आहे, थोडंफार जास्त काढून घ्या म्हटलं. आणि नंतर जे काय प्रॉपर मग मसाले बनवायच्या वेळेस व्यवस्थित असा काढून घ्यायचा. तर म्हणून मग इथे भाजीची फोडणीची तयारी करून घेतली. आणि ऐन वेळेस अशा सगळ्या गोष्टी एकाच वेळेस येतात. जेव्हा आपण रिकामं राहतो तेव्हा ह्या काहीच गोष्टी आठवत नाही आपल्याला. पण जेव्हा खूप घाई असते, आता जायचं आहे कुठं, काही करायचं आहे, पॅकिंग, भरपूर सारे काम आहे, तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी होत असते. तर बघा दाणे किती मस्त असे फ्रेश दाणे आहे, घरच्या शेतातले दाणे आहे आमचे. आता गावाला गेलो तेव्हा भरपूर साऱ्या शेंगा घेऊन आल्या, आणि माझ्या नंदेने पण भरपूर साऱ्या मला शेंगा दिल्या होत्या, त्यांच्याकडे पण भेट देऊन आलो होतो आम्ही. आणि बघा एवढे मस्त सोले होते. तर मग थोडेसेच म्हटलं आता भाजी वांगे आणि सोले करायचे, थोडे सोले टाकले आणि थोडे वांगे टाकले त्याच्यामध्ये. आणि जे काय थोडे शेंगा उरल्या होत्या, दाणे उरले होते, त्याच्या मला चटणी करायची होती, जे मी सकाळी तुम्हाला दाखवली होती तशी. तर नंतर मग इकडे कढीशिवाय तर आपलं जेवण काही परिपूर्ण होत नाही. तर कढी ही जेवणात आवश्यकच असते. आणि आताच मी छान असं लोणी केलं होतं सकाळी, त्याचंच ताक आहे हे, त्याचीच मी आता कढी बनवून घेणार आहे. आणि एवढी भन्नाट लागते कढी. आणि कढीशिवाय तर माझं जेवण सगळ्यात जास्त म्हणजे माझं जेवण कढीशिवाय कधीच पूर्ण होत नाही. मला कढी लोणचं हे जेवणात हवंच आहे. तर अशा पद्धतीने मी इथे कढी बनवून घेतली आणि त्याच्यात थोड्याशा मिरच्या टाकल्या. आता हिरव्या मिरच्या होत्या, पण लक्षात नव्हतं की हिरव्या मिरच्या घरी आहे, म्हणून लाल मिरच्या टाकल्या. आणि छान मस्त असं बारीक बारीक करून, म्हणजे कांडून न घेता किंवा मिक्सरमध्ये बारीक न करता लसण मी इथे फोडी करू टाकल्या, तुकडे करू टाकले, कारण की मला तसं आवडते. तर आता एक साईडनी भाजी झालेली आहे आणि एक साईडनी कढी झालेली आहे. आणि तसंच मला आता हिरव्या मिरचीचा आणि थोडंसं दाण्याचा ठेचा पण बनवायचा, ते पण मी बनवेल. आणि पहिले मी आता अद्वैसाठी मिसळच्या भाकरी करते, कारण की तो आला की लगेच त्याला भूक लागेल आणि त्याला मिसळच्या भाकरी ह्या गरम गरम हव्या असतात. आणि तसं पण मिसळच्या भाकरी ह्या गरम गरमच छान लागतात, म्हणून मग नाही का त्याच्यासाठी मिसळच्या भाकरी बनवायच्या. तर हे दोन होतपर्यंत मिसळचं पीठ इथे पहिले भिजवून घेते, तोपर्यंत कढीला उकडी आलेलीच कळ आलेलीच असेल.
बघा कढी काय मस्त बनली होती आणि एक साईड मस्त इथे भाकरी पण छान अशा फुगायला लागल्या. आणि मला हे असते की माझ्या भाकरी छान मस्त फुगल्या की माझ्या भाकरी खूप छान होते. भाकरी झाल्या मस्त. तुरीचे दाणे घेतले, थोडाफार लसूण घेतला आणि त्यात छान अशा मस्त हिरव्यागार मिरच्या टाकल्या. आणि सोले कमी असल्यामुळे मिरच्या थोड्याशा कमी घेतल्या होत्या. थोडासा सांबार वगैरे जे काय आहे ते आपण प्रॉपर करायचं. छान मस्त तेल टाकून भाजून घेतलं आणि त्याची छान मस्त मिक्सरला किंवा खलबत्त्यात वाटून चटणी बनवायची. आणि ह्यांनी मार्केटमधून छान मस्त अशी जिलेबी आणली होती, ती पण छान अशी एन्जॉय केली. तुम्ही पण या खायला. इथेच हा व्हिडिओ मी एंड करताय. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.